अगदी पण भुजबळ काही वर्ष जेलमध्ये राहिले, त्यांनी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप विरोधी मोठी अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर ते अडचणीत आले ईडीच्या माध्यमातून. आत्ताही त्यांच्या काही कोर्ट केसेस सुरू आहेत आणि या परिस्थितीत त्यांना 1.5-2 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. इतकंच नाही तर नवाब मलिकांसारखा नेता जो तुमच्याबरोबर आहे, त्यांची मुलगी आमदार झाली आहे, त्यांनाही जेलमध्ये राहावं लागलं होतं. आणि मग अशा नेत्यांना थोडं निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवणं, अशा स्वरूपाचा काही म्हणजे भाजपचा दबाव होता का राष्ट्रवादीवर? नाही नाही, भारतीय जनता पक्षाने या संदर्भामध्ये कुठलाही दबाव टाकला नाही. कारण आपण जर काय पाहू शकतात की सत्तेमध्ये सहभागी होण्याचा किंवा NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय ज्यावेळेला आम्ही घेतला त्याला भुजबळ साहेब या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी होतेच. त्यांनी प्रभावीपणे त्या ठिकाणी अन्न नागरी पुरवठा खात्याचं काम केलं आहे. आता नवाब मलिक त्यांना प्रकृतीच्या कारणावरती सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे. अशा वेळेला त्यांच्या सहभागाच्याबद्दल न्यायालयीन मर्यादा आहेत. पण तरीसुद्धा सना मलिक यांना आम्ही उमेदवारी दिली. तर खुद्द नवाब मलिक यांनासुद्धा दुसऱ्या मतदारसंघातून आम्ही मानखुर मतदारसंघातून सुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी दिली. भारतीय जनता पक्षाने काय कुठे हरकत घेतली असं कुठे नाही आहे.